पंढरपुरात कामदा एकादशी म्हणजेच चैत्री शुद्ध एकादशीचा सोहळा पार पडलाय। चैत्री एकादशी निमित्त विठ्ठल दर्शनासाठी पंढरपुरात 3 लाख भाविक दाखल झाले आहेत। उन्हाचा पारा 40 अंश सेल्सिअस असला तरी वारकऱ्यांचा उत्साह कमी झालेला दिसत नाही। पाहुयात पंढरपूर चैत्री वारी। पंढरपुरात आषाढी कार्तिकीसह वर्षातील प्रमुख 4 वाऱ्यांपैकी एक चैत्री वारी गणली जाते। चैत्री शुद्ध कामदा एकादशी निमित्त मंदिर समितीच्या वतीने विठ्ठल रुक्मिणी मातेची नित्यपूजा संपन्न झाली। श्री विठ्ठलाची नित्यपूजा मंदिर समितीचे सदस्य हरिभक्त परायण शिवाजीराव मोरे आणि श्री रुक्मिणी मातेची नित्यपूजा लेखाधिकारी मुकेश अनेचा यांच्या हस्ते सपत्नीक संपन्न झाली। यावेळी मंदिर समितीच्या सदस्या शकुंतलाताई नटगिरे, ॲडव्होकेट माधवीताई निगडे, हरिभक्त परायण प्रकाश जवंजाळ, जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर अर्जुन भोसले, नित्योपचार विभाग प्रमुख पांडुरंग बुरांडे उपस्थित होते। मंदिरातील गाभारा सोळखांबी यांच्यासह संत नामदेव पायरी या ठिकाणी कामिनी गुलाब, ड्रेसिंग सॉंग टेबल पाम, भगवा झेंडू, पिवळा झेंडू, वायसिस, विटा, शेवंती, ब्ल्यू आणि पिंक डेझी, पांढरी शेवंती, आष्टर, चाफा, कमळ अशा विविध फुलांनी सजवण्यात आले। विठ्ठल भक्त राजेंद्र पंढरीनाथ नाईक यांनी ही आरास केली। या मनमोहक आरासमुळे मंदिर उजळून निघाले। महाराष्ट्रासह अन्य राज्यातील भाविकही मोठ्या प्रमाणात पंढरपुरात दाखल झाले आहेत। चैत्री एकादशीला भाविकांना सुलभ दर्शन व्हावे यासाठी मंदिर समितीच्या वतीने आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत। मंदिर समितीच्या वतीने दर्शन रांगेत व दर्शन मंडपात स्वच्छ पिण्याचे पाणी, शौचालय, लाईव्ह दर्शन आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। दर्शन रांग, दर्शन मंडप, मंदिर व मंदिर परिसर या ठिकाणची वेळोवेळी स्वच्छता करण्यात येत आहे। दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी मंदिर समितीच्या वतीने विमा काढण्यात आला आहे। या यात्रेला येणाऱ्या भाविकांना पुरेसा व अत्याधुनिक सोयी सुविधा देणे व उष्णतेच्या दाहकतेमुळे भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य ती दक्षता मंदिर समितीमार्फत घेण्यात आली असल्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले।